अजून 10 किलोमीटर अंतर राहिलंय तेवढं आमच्या बादशाला लागली भूक. उशाला पण भूक लागली होती. तर नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण की आम्ही खूप वर्षानंतर बाहेर जाणार. कुठं बाहेर जाणार हे तुम्हाला कळलंच. तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. उन्हाळा सुट्ट्यामुळं मी गावाकडे आलतो. बायकोची इच्छा होती की तुळजापूरच्या दर्शनाला, येरमाळा दर्शनाला आपण जावं म्हणून. मुलींना मध्ये सुट्ट्या असतात, उन्हाळ्यात सुट्ट्या असल्यामुळं आम्ही गावाकडे आलो. तर चला म्हणलो, सासरवाडीमध्ये आलतो. संध्याकाळी मुक्काम केला, पण संध्याकाळी एक प्रॉब्लेम झाला. संध्याकाळी मला काय गॅसच भेटला नाही. म्हणलो इथून पुढं जर रस्त्याने जर भेटला तर चांगली गोष्ट आहे. हे बघा आमचा सिद्धू लवकर उठला सकाळी, कारण की सकाळची निघण्याची घाईगडबड चालू होती. उशामध्ये पॅकअप चालू होता, पिशव्या ते भरत होती, स्वयंपाक ते केलं. त्या म्हणलो 2-3 घास खाऊनच तिथून निघावं. तर हे बघा सगळं गाडीची पूजा ते केलेली मी. आणि ही बघा बायको आमची अजून आवडते बघा. नुसते मेकअप करण्यामध्ये तिचा टाइम जातो अर्धा निघून. तर पुढे निघालो तर आम्ही रस्त्याने. सकाळचा टाइम होता, रस्ता पूर्णपणे मोकळा होता आणि गार वार सुटलं होतं. तर चालता चालता बायको म्हणाले, हे बघा हे आमच्या गावाच्या बाहेरचं देवीचं मंदिर आहे आणि आम्ही इथं दर्शन करायला येत असतो. जीवनात कितीही अडचणी आल्या, संघर्ष आला तरी देवावरचा विश्वास कायम ठेवला पाहिजे. जशी आमच्यासोबत अडचण झाली. काय अडचण झाली? प्रवास झाला पण वाटेतच आमचा CNGचा गॅसचा प्रॉब्लेम झाला. चौसाळ्यामध्ये आम्हाला काय गॅस भेटला नाही. चला म्हणलं पारगावला जर भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. तर पारगावला आलं तर बघतो तर का खूप लाईन होती. मग गॅसवाले म्हणले गॅस येणार आहे, अर्धा तास थांबा लागेल. तर अर्धा तास थांबायची गरज पडली नाही आम्हाला. 15 मिनिटात आमचा नंबर लागला आणि फायनली आम्हाला तिथे गॅस भेटला. जेव आला, दुसरं काय नाही हो. मग दादाला म्हणलो लिगेच भरून टाका, म्हणलो फुल करून टाका, म्हणलो गॅस काय येते लिगेच. तर अजून 10 किलोमीटर अंतर राहिलंय तेवढं आमच्या बादशाला लागली भूक. उशाला पण भूक लागली होती. काय खाल्लं का नाही गोष्ट काही नाही सगळ्या बरं पाऊस काय तरी. गाडीची मोठी चालली बघा मित्रांनो. हे बघा गाडीचं नाव आहे गाडी. त्या गाडीच्या पाठी मग एक गाडीचा लई मोठी गाडी आली रे शुद्ध. आणि तेवढंच चला म्हणलं आपलं टूथपेस्ट करत, कारण लिंबाची गाडी दिसली आपल्याला. तर आता गाडी पार्किंगला केली होतं. गर्दी तर भरपूर दिवसांनी पार्किंगमध्ये. आता मंदिरात गेल्यानंतर कळन किती तास लागतात दर्शनाला. मंदिरात पोहोचल्यानंतर दर्शनाच्या रांगेत लागण्याच्या अगोदर म्हणलो चला म्हणलो तर देवीला ओटीची पूजेचं सामान घेता येईल म्हणलो. तर झाला आमचा प्रवास सुरू असेल प्रकारे. आता खूप वर्षानंतर आलतो मी. मला काय कळत नव्हतं, कारण की आईवडिलासोबत 1-2 वेळेस आलतो. गर्दी जरा कमी दिसली मंदिरात. आता मध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. आता वाजले 8:30. अरे सिद्धू सिद्धू चलतो हे गाड्या. हां चला 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 चला. मित्रांनो अखेर आम्ही आई तुळजाभवानीच्या मंदिरासमोर पोहोचलो. खूप वर्षानंतर मनात असलेली इच्छा पूर्ण होत आहे. असं मंदिराचं भव्य रूप पाहून आनंदाने भरून आलं. चला चला वर जाऊन थांबायचं तुम्ही. आतमध्ये मंदिराच्या आवारात आल्यानंतर बघतो तर काय, अरे बापरे गर्दी एवढी मोठी. रांगा लांब होत्या, वाट पाहावी लागली होती. पण मनात एकच गोष्ट होती मित्रांनो, काय इतक्या दूरून आलो काय ह्याच्या आईच्या दर्शनासाठी आलो. तर दर्शन घेऊनच जायचं आपल्याला.
गर्दी कितीही असली तरी भक्ती आणि श्रद्धेपुढे काहीच नाही. संयम ठेवा. आम्ही रांगेत उभा राहिलो. रांगेमध्ये उभा राहताना पण खूप अडचणी आल्या आमच्यासोबत. आणि रांगेमध्ये उभा असताना आमच्या सिद्धूला आली सी. उषाने पूर्ण रांग रिटर्न जाऊन बाथरूममध्ये जाऊन त्याला सी करून आणली. सिद्धू इकडे बघ. शेवटी तो क्षण आला आणि आई तुळजापूर भवानीचे दर्शन झालं. सगळा थकवा, सगळ्या अडचणी आणि सगळं एका क्षणात विसरून गेलो. गर्दी खूप होती. आईच्या दर्शनाची ओढ होती, मोठी होती, म्हणून थांबलो, वाट बघितली आणि अखेर आईचं दर्शन झालं. जय माते की. मग तिथून घरून सामान आणलं होतं, पीठ धान्य. मग तिथं पारड्या भरून घेतल्या लगेच. सोडतो त्याला सरक देऊ. जय बाप्पा करा समोर. तर खूप वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा तुळजापूरच्या दर्शनाला आलो, सहकुटुंब सहपरिवार. खूप भारी वाटलं. मनात मन मोकळं झालं. इच्छा पूर्ण झाली की देवीचं दर्शन करायचं होतं. तर आता आज आमचा आहे परतीचा प्रवास करायचा आम्हाला. आता अजून खूप ऊन आहे, अजून खूप अडचणी येणार आहेत. कारण की जाताना गॅसचा प्रॉब्लेम येणार, ऊन लागणारे, जेवण करायचं आहे. त्यामुळे पटकन दर्शन करू. उशाला म्हणतो पटकन निघूत. कसं दुपारचं ऊन आपल्याला पुढं जाऊन कुठेतरी आराम करू, जेणेकरून बाळ आहे आपल्यासोबत, बाळाला ऊन लागणार नाही. कारण की बाळाला जर ऊन लागलं तर खूप अडचणी होत्या. मग औषधाला म्हणतो पटकन निघू, तुला काय खरेदी करायचं असेल तर खरेदी करून घे तू. तर ते मला सध्या म्हणाले मला तर काय नाही घ्यायचं आहे. या रमाळ्यामध्ये गेल्यानंतर आपण बघू काय घ्यायचं ते. तर आता निघालोत आम्ही. आणि जाता जाता तिथं एक काहीतरी चालली होती आणि तेवढाच आमचा सिद्धू लागला तिथं डान्स करायला. हे बघा कसा डान्स करतोय. हे आवडलं त्याला, डान्स करत होता तो. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं पूर्ण दर्शन झालंय. घरून निघलो. सीएनजीचा प्रॉब्लेम आला तुम्हाला तर माहिती. आमच्या रस्त्यामध्ये बाळाला भूक लागली हे पण माहिती. गर्दी खूप होती, पण आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि अडचणीवर मात करून आम्ही सुखरूप दर्शन घेतलं. आईच्या चरणी उटी अर्पण केली, कुंडाचे दर्शन घेतले आणि कुटुंबासाठी आम्ही सुख समृद्धी आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली. तर अजून आम्हाला खूप पल्ला मोठा पार करायचा आहे, कारण की आम्हाला अजून येरमाळा दर्शन जायचं आहे. तर मित्रांनो येरमाळाचं दर्शन व्हिडिओ मी काही दिवसात टाकणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला मित्रांनो, बाय.